नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती। देशात नुकतंच नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि सरकारने स्थापन झाल्याच एक महत्त्वाचे निर्णय काही घेतलेले आहेत। शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी हे महत्त्वाचे निर्णय असणार आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की नेमके काय निर्णय आहेत ते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरती स्वाक्षरी देखील केलेली आहे। चला तर पाहूया नेमके काय निर्णय आहेत। तर हा पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केलेला आदेश आहे। नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारची बांधिलकी दर्शवतो। पंतप्रधानांची स्वाक्षरी केलेली पहिली फाईल पीएम किसान निधीशी संबंधित आहे। आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे। तर आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पीएम किसान निधीच्या 17व्या हप्त्याला अधिकृत करणाऱ्या पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली। याद्वारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे यासाठी वितरण करण्यात आले आहे। फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की किसान कल्याणासाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे, त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे। येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे। तर 17व्या हप्त्यासाठी जो निधी आहे तो वर्ग करण्यात आला आहे, त्या संबंधित स्वाक्षरी देखील पंतप्रधानांनी झाली आहे। तर दुसरा निर्णय काय आहे तोही आपण बघूया। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे कोट्यावधी भारतीयांसाठी राहणीमानात सुलभता आणि प्रतिष्ठेला चालना देणारी म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरांसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेचा आणखी विस्तार करून 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय आपल्या देशाच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्याची खातरजमा करण्यासाठी सरकारची बांधिलकी अधोरेखित करते। पीएमएवायचा विस्तार हा सर्वसमावेशक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी आमच्या सरकारची वचनबद्धता देखील दर्शवतो। तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी घरे दिली जातात त्याचा अजून आवाका वाढवून 3 कोटी अतिरिक्त घरांची मंजुरी देण्यात आली आहे। तर हे दोन निर्णय सरकार स्थापन झाल्या लगेच घेतलेले हे निर्णय आहेत। नक्कीच हे निर्णय सर्वसामान्य व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।